नमस्कार. सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की पाऊस हा रोज हजेरी लावत असतो. मग अशा वेळेस आपल्या कपड्यांचं काय, कारण कपडे आपण बाहेर वाळूत घालतो आणि कुठेही बऱ्याच महिला जॉबवरती जातात किंवा काही कामासाठी बाहेर जातात. मग अशा वेळेस हे कपडे वाळत नाही, खूप घाण वास येतो कपड्यांचा. मग असं होऊ नये यासाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचे कपडे जे आहे लवकरात लवकर वाळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारे प्लास्टिकचा जर टिफिन तुम्ही जर मुलांना देत असाल तर काय होतं की टिफिनमध्ये बऱ्याच वेळा आपण गरम भाजी वगैरे देतो, त्यामुळे त्याचे जे अन्नपदार्थ असतात त्यामुळे टिफिनचा एक प्रकारे दुर्गंध तयार होतो टिफिनमध्ये आणि घाण वास यायला सुरुवात होते. मग असं होऊ नये यासाठी आपण नेहमी म्हणजे आठवड्यातून एकदा तरी अशा पद्धतीने टिफिनची क्लिनिंग केली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक लिंबू. शक्यतो तुम्ही जर मुलांना प्लास्टिकच्या टिफिनमध्ये जर देत असाल जेवण वगैरे तर तसं अजिबात करू नका, कारण ते खूप हानिकारक असतं, पोटामध्ये त्रास होतो. तर स्टीलचाच टिफिन शक्यतो वापरायचा. पण नसेलच तुमच्याकडे जर स्टीलचा टिफिन जर तुम्ही प्लास्टिकच्या टिफिनमध्ये जर देत असाल तर अशा पद्धतीने त्याला आठवड्यातून एकदा क्लीन करायचं आहे. तर बघा मी या ठिकाणी एक लिंबू घेतलं. लिंबावरती आपल्याला थोडंसं सोडा आणि थोडंसं मीठ जे असतं ते टाकायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे. आता तुम्ही सुरुवातीला साबणाने याला स्वच्छ घासून घेऊ शकतात आणि त्यानंतर ही प्रोसेस केली तरीही चालेल. कारण काय होतं की यामुळे जर तुम्ही आठवड्यातून एकदा जर अशी जर क्लिनिंग केली तर जेवढी काही जंतू असतात, जेवढा काही दुर्गंध असतो टिफिनमध्ये ते सर्व मरम पावतात आणि टिफिन जो आहे तो अगदी छान क्लीन होतो. म्हणजे त्यातून वाससुद्धा येत नाही किंवा तुमच्या घरामध्ये अदर काही वस्तू जर तुम्ही अशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवल्या असेल तर त्यावेळेसुद्धा तुम्ही या पद्धतीने त्याची क्लिनिंग करा, जेणेकरून आपल्या शरीरास ते हानिकारक होणार नाही. आय होप की ट्रिक आवडली असेल. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा व्यवस्थित यानंतर आपल्याला टिफिन जो आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रिझल्ट बघा अगदी क्लीन हा टिफिन दिसत आहे. यात कुठलाही आता दुर्गंध राहिलेला नाही. लहान मुलांसाठी जर प्लास्टिकचा डब्बा जर वापरत असाल तर ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या ओळखीच्या किंवा आवडीच्या काही लोक असतात, ओळखीचे नातेवाईक, मित्रपरिवार, त्यांनासुद्धा पाठवा. त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे महिलांसाठी ही ट्रिक्स खूप उपयोगात येणारी आहे. आता बऱ्याच महिला म्हणजे साडीची जी घडी आहे ती काठ जे आहे ती वरती ठेवतात. तसं अजिबात करायचं नाही, कारण काय होतं की आपले जे काठ असतात साडीचे ते लवकर खराब होतात एखाद्या दुसऱ्या साडीवरती घासून किंवा एखाद्या कपड्यावरती ते अडकतात, कारण साडीचे जे काठ असतात ते हेवी असतात. तर आज आपण अगदी सोपी पद्धत बघणार आहोत साडीची घडी घालण्यासाठी. पण त्या अगोदर तुम्हाला जर ही साडी जर आवडली असेल तर मी मेशोवरतून हिला ऑर्डर केलेलं आहे. खूप कमी किमतीमध्ये मला ही मिळालेली आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची लिंक देईल, कारण रक्षाबंधन येतं आहे त्यासाठी तुम्हाला ही साडी खूप बेस्ट आहे. तर बघा अशा पद्धतीने जो खालचा जो काठ आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा आहे. वरचासुद्धा काठ आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. त्यानंतर समोरील जी बाजू आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने त्यावर ठेवायचं आहे. आता हे जे काठ आहे ते आतमध्ये गेलेले आहे, त्यामुळे आपले जे साडीचे काठ आहे अजिबात खराब होणार नाही. दुसऱ्या साडीला जरी काठ लागले म्हणजे साडी अशी घासली तरीही काठ ते आहे व्यवस्थित राहतील. आणि खरंच खूप सुंदर क्वालिटी आहे. सध्या नारायणपेठ नावाची साडी खूप ट्रेंडमध्ये आहे आणि मला ही खूप कमी किमतीमध्ये मिळालेली आहे. तुम्हालासुद्धा जर घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. भरपूर असे कलर मी तुम्हाला सर्व जे लिंक आहे ते लिंकमध्ये कलरसुद्धा पाठवत आहे. तुम्ही तिथे जाऊन ते कलरसुद्धा जो पाहिजे तो घेऊ शकतात. खूप सुंदर क्वालिटी आहे, मला तर खूप आवडली आणि रक्षाबंधनसाठी खरंच ही साडी खूप बेस्ट आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे पावसाळ्यामध्ये कपडे वाळवणं. तर बघा अशा पद्धतीने आपल्याकडे जीन्स असतात, लहान मुलांचे हेवी कपडे असतात, म्हणजे जसे जडजड कपडे असतात जे की धुतले की ते वाळतच नाही. मग अशा वेळेस आपण कितीही याला वाळवण्याचा प्रयत्न केला तरीही सकाळपर्यंत कपडे वाळत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी असं ऑफिसला जाणारे लोक असतात. मग अशा वेळेस काय करायचं की हँगरला आपल्याला असे जडवाले जीन्स म्हणा किंवा अदर काही असे कपडे असतात जडवाले जे की लवकर सुकत नाही, तर ते हँगरला टांगायचे आहे आणि त्यानंतर फक्त कमी स्पीडमध्ये आपल्याला फॅन जो आहे तो चालू करायचा आहे. अगदी आरामात 2 ते 3 तासामध्ये तुमचे पूर्ण कपडे आहे जाडसर, कितीही जाडसर कपडे असू द्या, अगदी लवकरात लवकर वाळणार आहे आणि इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ही ट्रिक खरंच खूप कामी येणारी आहे. त्यानंतरची दुसरी टिप्स होते तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला, त्यामध्ये मी तुम्हाला हे जे हँगर आहे बॉटलपासून तयार केलेला आहे. हा एक टूल्स आहे. सर्वांनी खूप छान प्रतिसाद याचा दिला की सर्वांना खूप
आवडलं हे. बऱ्याच जणांनी मला छान कमेंट्ससुद्धा केल्या, परंतु काय झालं की बऱ्याच जणांना वाटलं की एवढं सगळं करत बसायचं किंवा एवढा हे व्यवस्थित दिसत नाही, भिकारसारखं वाटतं, अशासुद्धा मला कमेंट बऱ्याच जणांनी केलं. तर त्यांच्यासाठी आज मी एक अजून वेगळी पद्धत घेऊन आलेली आहे, जेणेकरून ते त्याचासुद्धा वापर करू शकतात. आणि ज्यांना ही ट्रिक आवडली असेल प्लॅस्टिकच्या बॉटलची, त्याचीसुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही हा टूल्स अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीसुद्धा बनवू शकतात, कारण हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमधलं आहे. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही वापरू शकतात. तर बघा आता ज्यांना ते आवडत नाही बनवायला किंवा एवढा सर्व वेळ नाही, त्यांच्यासाठी बघा ही ट्रिक मी घेऊन आलेलं आहे. म्हणजे हे जे प्रॉडक्ट आहे ते घेऊन आलेले आहे. ते मेशोवरतून मी ऑर्डर केलेलं होतं आणि खूप कमी किमतीमध्ये मला हे मिळालेलं आहे. तसे पण आपले 100-150 रुपये तर कुठेही खर्च होतात. मग अशा वेळेस तुम्ही जर हे एक टूल्स आहे एकदा जर घेतलं तर तुम्हाला पूर्ण पावसाळाभर याचा वापर करता येईल. आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, लहान मुलं म्हटलं की कपडेसुद्धा खूप जास्त असतात किंवा ऑफिसचे कपडे असतात. तर अशा वेळेस हे जे कपडे आहे तुम्ही घरातच वाळवू शकतात. फॅनखाली तुम्ही याला कुठेही टांगून ठेवू शकतात आणि खूप छान क्वालिटी आहे. मी स्वतः तुम्हाला पूर्ण जो रिव्ह्यू आहे त्यामुळेच तुम्हाला हे सर्व ओपनिंग तुम्हाला करून दाखवलं, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आणि बघा त्यांनी एक्स्ट्राचे 3 चिमटेसुद्धा मला वाढवा दिलेले आहे, जेणेकरून एखादा चिमटा पुढे जाऊन जर तुटला किंवा खराब झाला तर आपल्याला हे जे चिमटे आहेत ते त्या ठिकाणी लावता येईल. आणि खूप सुंदर क्वालिटी आहे. आता घरामध्ये जर लहान मुलं असतील तर लहान मुलांचे दिवसभरातून भरपूर कार्यक्रम चालू असतात, तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक हे जे प्रॉडक्ट आहे ते घेऊ शकतात. आणि तसंही याची किंमत खूप कमी आहे. आणि ठीक आहे, तुमच्याकडे जर पैसे नसतील एवढं सर्व करत बसायला, तर मी सुरुवातीला तुम्हाला बॉटलपासून हाच टूल्स तयार करून दाखवलेला आहे, जो की फ्री ऑफ कॉस्टमधला आहे. तो सुद्धा तुम्ही तयार करू शकता, ज्याची की लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि बघा अशा प्रकारे आपण जेवढे पाहिजे तेवढे कपडे यावरती वाळवू शकतो. हवेच्या ठिकाणी तुम्ही याला कुठेही वाळत टाकू शकतात किंवा घरामध्ये फॅनखाली जरी तुम्ही याला टांगून बाहेरगावी गेला किंवा ऑफिसला गेला तरीही चालतं. संध्याकाळपर्यंत सर्व जे कपडे आहेत ते वाळल्या जातात. आणि बघा मी याचीसुद्धा जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. भरपूर सुंदर क्वालिटी आहे, किंमतसुद्धा कमी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की घ्या, कारण सध्या ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर अजूनच स्वस्तात हे मिळतं. मी सुद्धा ऑनलाईनच पेमेंट केलेलं होतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मेशोच्या ज्या वस्तू असतात त्या खरंच खूप छान असतात, म्हणूनच मी तुमच्यासोबत त्या वस्तू घेऊन येत असते, जेणेकरून प्रत्येकाचाच फायदा व्हावा असं मला वाटत असतं. आता ठीक आहे, प्रत्येकाचीच परिस्थिती नसते हे घेण्याची, तर म्हणून मी त्यांच्यासाठी सुद्धा असे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू त्यांच्यासाठी सुद्धा बनवत असते, जेणेकरून ते सुद्धा आपल्या ज्या इच्छा आहे म्हणजे जे अवघड कामे आहे ते सोप्या पद्धतीने करू शकतील. आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असतील. तर प्लीज एक छोटूसा लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा जो टूल्स आहे हा आपल्या मित्रपरिवारास नक्की पाठवा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. आणि खास करून हॉस्टेलवरती जे राहतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, कारण तिथे कपडे वाळवण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.